मयूर कदम याला आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन राजकुमारला. पहिला चेंडूवरती आक्रमण केलंय आणि एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करतायत परंतु नाही. अरविंदने सांगितलंय की श्री गणेशा एका धावेने केलाय. पित्तलवाडी संघाचा श्री गणेशा झालाय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि टाळ्यांचा जल्लोष सुद्धा केला जातोय पित्तलवाडी संघाकडून. एक नामांकित संघ काल काय क्रीडा मंडळ पित्तलवाडी तेवढ्याच ताकदीचा संघ रोशन 11 पोलादपूर ब गटातील दोन्ही संघ. दुसरा चेंडू व्हाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती एक धाव. दुसरा चेंडू पंचांनी जमिनीला समांतर हात केलेत आणि व्हाईट बॉलचा इशारा. 2 धाबा धाव फलकावरती. फटका सजवलाय. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जातो. तुम्ही याच्यामध्ये दुसरी धाव पूर्ण करत असताना अरविंद तुडीलकर आणि राजकुमारला होतोय. फेकी खराब. याचाच फायदा पित्तलवाडी संघाला. 3 धावा पूर्ण होत असताना आपण पाहतोय. बघा एक होती जयेश सर तिथे दुसरीला प्रयत्न केला. लगेच तिसरी साठी धावपळक आणि तिसरी धाव पूर्ण. धावपळक मला वाटतंय 5 वरती जाऊन पोहोचलाय. निलेश कोळसकर अध्यक्ष आपली माती आपली माणसं संघटना पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडांचे असोसिएशनचे संस्थापक आणि आता मोठी जबाबदारी रायगड जिल्ह्याची वाहतूक विभाग रायगड मनसे म्हणून अध्यक्ष त्यांच्याकडे वाहतूक विभागाची संभाजी पाटील साहेब सुद्धा त्यांच्या साथीला असतात नेहमीच. हो पंचांकडे अपील करतायत मयूर कदम परंतु पंच कुठलेही दाद देणार नाहीयेत. अपील मध्ये विश्वास होता परंतु आत्मविश्वास नव्हता. बॉल आलाय. समोरच्या चेंडू राहुल होताना पाहतोय आपण. एक धाव पूर्ण होते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागलं ते राजकुमारला. कमी वयातला हा खेळाडू मात्र चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण त्याची पाहिली. च्या बॅट मधून आतापर्यंत 2 धावा आलेत आणि अरविंदच्या बॅट मधून 3 अशा धावफलकाचा विचार केला तर 6 वरती धावफलक जाऊन पोहोचला. एक वाईटची धाव. 6 धावा धावफलकावरती अजूनपर्यंत मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलंय मयूर कदीमने. ते अरविंद तुडीलकरला मोठ्या पटक्यांसाठी जाणलं जातं अरविंदला. हो आडव्या बॅटनी अगदी आकाशाला गवसणी घालणारा षटकार आलाय तो अरविंद तुडीलकरच्या बॅट मधून. या नासिरभाई या आपण व्यासपीठावरती आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. मी सुनीलजी उतेकर साहेब यांना विनंती करतोय की आपण नासिरभाई मजगरकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. खास गावावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी नासिरभाई इथं उपस्थित संपूर्ण संघ घेऊन. हो पट्टा सजवलाय. क्षेत्रक्षी चेंडूवरती जात आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार. धावा मिळतील ह्या 4 चौकार. आता अरविंद तुडीलकरच्या बॅटवरून धावा यायला लागलेत. पहिल्या 2-3 बॉलवरती चाचपटत खेळणारा अरविंद मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले. धावसंख्ये वेगाने पुढे चालले. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 बिनबाद 16. 15 बॉल मध्ये जो खेळाडू 50 धावा पूर्ण करेल त्याला 3000 रुपये संस्थापक साहेब सन्माननीय निलेश कोळसकर यांच्या वतीने देण्यात येईल. खरोखरच बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये आहे. आणि जयजी भोसले सर मी एक गोष्ट इथे नक्कीच सांगेल की हे एकमेव आयोजक आहे की स्वतः निलेश दादा सो खर्चाने करत असतात. नासिरभाई यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. सन्माननीय सुनीलजी उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व आलेल्या खेळाडूंना जेवण होतं आणि खरोखर अशी व्यक्ती या तालुक्याला लाभली. त्यामुळे तालुक्याचा क्रिकेट एका उंचीवरती रायगड प्रीमियर लीग मध्ये एक नामांकित स्पर्धेमध्ये चांगला खेळ झाला होता. टॉप 8 मध्ये दाखल झालेला हा संघ होता. खरोखरच त्यावेळी प्रत्येक पोलादपूरकरांची मान उंचावली होती.
पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगली कामगिरी, तिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी गोलंदाजी मारुती, गोलंदाज सज्ज. नितेशला आपण पाहतोय, राजकुमार स्ट्राईकला, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. पहिला चेंडू वेगाने, परंतु गणेशजी 22कर आम्हाला कळत आहेत की व्हाईट बॉल. पावसाळ्याचे दिवस, आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे गटारी अमावस्या म्हणून कोकणामध्ये साजरी केली जाते. संपूर्ण मुंबईमध्ये सुद्धा आज दीप महोत्सव म्हणून साजरा केला जाणारा उत्सव फटका बसलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिकडे. एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वी. तिसरीसाठी रनअप घेतला. तिसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण केले अरविंद तुडीलकर आणि राजकुमारच्या साह्याने. 3 धावा धावफलकावरती. 3 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला तो 20 या आकड्यावरती. सचिनजी सुर्वे साहेब यांना आपण पाहतोय सकाळपासून, ते उपस्थित. सुनीलजी उतेकर असतील, दत्ताशेठ केसरकर असतील, रुपेश दादा, संभाजी पाटील साहेब, संदीपजी कदम सर, ही सर्वच मंडळी. अक्षयजी दाभेकर आमचे बंधू, आज त्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज, मग गुणलेखक असेल, पाण्याची सोय असेल, राजा घाडगे असेल, ही सर्वच मंडळी आज चांगलं कामकाज करतायत. चौकार येतोय. 4 धावाने संघ पुढे सरसवतोय. तो काल काय क्रीडा मंडळ पित्तलवाडी हा संघ 4 धावाने पुढे सरसवतोय. आपण जर पाहिलं जयजी भोसले सर की आपलेच पंच शशी मेहर सर, त्यांचं गणेश कला केंद्र आपण पाहिलं, पेन वरनं सुबक मूर्ती आणलेत. खरोखरच चांगलं त्यांचं कामकाज आपण पाहतोय. शशी मेहर सर खरंच सर म्हणजे एक पंच म्हणून काम पाहतायत आणि आज कित्येक वर्ष गणेश मूर्तीचे ते कला केंद्र आपण इथे पाहतोय. त्याही गणेश मूर्तीचं आज दर्शन घडलं आम्हाला. चेंडू मागे निघून चालला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावाने संघाची सुरुवात. आणि शशी सर जेवणाचा सुद्धा चांगला आज मॅनेजमेंट झाली होती. आपले दत्ता मेहर सर यांनी मॅनेजमेंट करून दिली होती. सुंदर आणि रुचकर असं जेवण आज आमच्या संपूर्ण पोलादपूर तालुक्यातील खेळाडूंना इथे स्वादिष्ट आणि चविष्ट असं जेवणाचा आस्वाद घेतला. 1 धाव पूर्ण झाले. एक धावाने संघ पुढे सरसवतोय. लेगबायची धाव गणेशजी 22कर सर आम्हाला कळवत आहे. ही लेगबायची धाव पूर्ण होते. धावफलक पुढे चाललाय. धावफलकावरती धावांचा जर विचार केला तर जयजी भोसले सर आम्हाला कळवत आहेत की 27. संभाजी पाटील साहेब, मी एक गोष्ट तुमची याकडे लक्ष वेधतोय की सर आज 7:30चं रिपोर्ट होता इथे. आमचे लाईव्ह वाले तर नेहमीच येतात, परंतु जयजी भोसले सर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शशी सर कुठेही स्पर्धा असू द्या, टायमाचा पक्का असणारा माणूस म्हणून जय सर मी तुमचं नक्कीच उद्गार इथे करतो. कारण बरोबर 7:30 म्हणजे 7:30 वेळेला महत्व देणारी व्यक्ती आज ह्या व्यासपीठावरती संपूर्ण रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज आपण पाहतोय. नुकतीच झालेले रायगड प्रीमियर लीग असेल, बांद्राची व्हाईट बॉल, बांद्राला धर्मवीर चषक झालं होतं, मोठी स्पर्धा होती. बरेचसे म्हणजे मला वाटतंय दीपकजी केसरकर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान झाला होता. त्यानंतर रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आमदारांच्या महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते तोही सन्मान झाला होता. 2 धावा पूर्ण झाले. तिसरीचा प्रयत्न करताय. तिसरीसाठी रनअप घेतलाय. एक खेळाब, याचा फायदा पित्तलवाडी संघ घेईल का? आणि बघता बघता ही धाव पूर्ण. धावा भेटल्या या 5 धावा पूर्ण. पंजा दाखवला आम्हाला गणेशजी 22कर सरांनी आणि या 5 धावाने संघ पुढे सरसवतोय. नाही जय सर, मी याचीच चर्चा करतोय की म्हणजे बघा आता आपण नेहमीच खेळाडूंनाही आपण ही माहिती देत असतो की वेळेवरती या. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावरती बिनबाद 33. ही पित्तलवाडी संघासाठी जमेची बाजू आहे. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, 4 वाजलेत. कारण आज वाढदिवस आहे दादांचा आणि
प्रत्येक जण इथे शुभेच्छा देण्यासाठी येतोय. जो व्यक्ती दादांवरती प्रेम करतोय तो प्रत्येक व्यक्ती आज आपण व्यासपीठावरती पाहतोय. आमचे आदेश केसरकर हे सुद्धा आज सकाळपासून ह्या मैदानावरती पाहतोय. गणेशजी खेडेकर असतील, अभि केसरकर, ही सर्वच मंडळी आज मेहनत घेत आहेत, कारण आयोजन दादांचं आहे. उत्कृष्ट अशी ट्रॉफीज आपण पाहतोय. आमच्या समालोचन बंधूंसाठी सुद्धा आकर्षक अशी ट्रॉफी आहे. परत कुपन सुद्धा आहे, लकी ड्रॉ कुपन आहे. पंचांसाठी सुद्धा लकी ड्रॉ कुपन. म्हणजे कोणाला नाराज नाही करायचं, प्रत्येकाला खुश करणारी ही व्यक्ती आहे. दिलदार मनाचं दिलदार व्यक्तिमत्व म्हणून निलेशजी कोळसकर साहेब यांचं नक्कीच आपण नाव घेतलं जातं. आज बरेचसे मेसेज आले व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून. दिलदार मनाचा दिलदार माणूस, गरिबीतून मोठी झालेली व्यक्ती. खरोखरच आज आपण जर पाहिलं तर शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं, जगावं तर सूर्यासारखं जगावं, आणि ते सूर्यासारखं तेच असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच श्री रामवर्धनी कापडे संघाकडून हा केक आता आणलेला आहे दादांसाठी. ही भेट वस्तू सुद्धा आहे. रुपेशजी सकपाल उपाध्यक्ष आहेत आणि दादांवरती प्रेम करणारी मंडळी ओमकार शेलार असेल, अरविंद पासवान असेल, श्री रामवर्धनी कापडे हे संघच्या वतीने हा एक गिफ्ट दिलं जाते दादांना. सर 33 धाबा धावपलकावरती. आणि खरोखरच अभि यांचा म्हणजे आमच्या जे बैरी जोगेश्वरी हा संघ सुद्धा बक्षीस पत्र. हो 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 हो, नेत्रदीपक, अगदी अगदी नजाकत, ताकदीचा वापर, फटका आला प्रॉपर, धावा मिळतील या 6 षटकार. दादांचा वाढदिवस साजरा केला जातोय, कारण प्रत्येक येणारी व्यक्ती ही दादांना शुभेच्छा देत असते. असे हे व्यक्तिमत्व अगदी जाऊया मैदानामध्ये जिथे धावफलक जाऊन पोहोचला आहे 40 या आकड्यावरती. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना 40 धाबा धावफलकावरती. 40 नबीलला आपण गोलंदाजी मारवरती पाहतोय. 40 धाबा धावफलकावरती. अरविंद आणि त्याच्या साथीला राज कुंभार दोघांनी चांगली पार्टनरशिप बीट केले. अरविंदच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार अशी तो मैदानामध्ये खेळतोय. 6 बॉल 19 वरती तो नाबाद खेळतोय तो अरविंद तुडीलकर. आणि राज कुंभारच्या बॅट मध्ये एक षटकार पाहिलाय. 9 बॉल 17 वरती तो नाबाद खेळतोय. एक यशस्वी जोडी म्हणून या यशस्वी जोडीकडे पाहिलं जातं. संपूर्ण संघ ड्रेसिंग आणि ड्रेसिंग कोड मध्ये आपण पाहतोय तो पित्तलवाडी संघ, त्यांचे पाठी राखी सुद्धा इथे बरेचसे हो हो हो, समोर समालोचन कक्षाला अगदी मानवंदना देणारा षटकार आलाय. अरविंद तुडीलकर ब्रँडेड षटकार. 15 बॉल मध्ये जर 50 धावा बनवल्या तर या स्पर्धेमध्ये जो खेळाडू बनवेल त्या खेळाडूला तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. एकच धाव. बघा मोठ्या खेळाडूचं आणि गुणवंत खेळाडूचं हे लक्षण असतं जय सर, की एखादा मोठा फटका आल्यानंतर एक धाव काढायचं, नॉन स्ट्राईकला यायचं. शांत आणि संयमी असा खेळाडू अरविंद तुडीलकर याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. साईडला फटका सजवलाय राजकुंभारच्या बॅट मधून. हा अगदी अगदी देखना स्ट्रोक, लांबही गेलाय दूरही गेलाय, असा आलाय षटकार.
53 धावा पूर्ण होत आहेत. काल काय क्रीडा मंडळ पित्तलवाडी या संघाच्या अरविंद आणि राजकुमार नाबाद खेळतायत. काय बॅटिंग करतायत. शेवटचा गोलंदाज नबीलच्या गोलंदाजीमध्ये धावा किती आले सर? 20 आल्या तब्बल. संघाचा धावफलक 53 वरती जाऊन पोहोचलाय. आठ बॉल 26 वरती खेळतो अरविंद तुळीलकर. 50 धावा पूर्ण करेल का या स्पर्धेमध्ये लक्ष लागलंय. संस्थापक साहेबांनी प्राइस सुद्धा लावलंय. व्हाईट बॉल. एक धाव पूर्ण होते. 54 धावा धावफलकावरती. अरविंद बाद होतोय. पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो काल काही क्रीडा मंडळ पित्तळवाडी संघाला. आदेश तुडीलकर गेलेत. अरविंद तुडीलकर यांचे बंधू. बंधूंची जागा घेण्यासाठी दुसरे बंधू मैदानामध्ये. सजवलाय हलक्यानं ढकलण्यात आलं. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वी. दुसरी धाव पूर्ण करत असताना आपण पाहिलं 3 धावा यशस्वी होत आहेत. राजकुमार आणि अरविंद तुडीलकर. पुन्हा लेफ्ट हँड बॅट्समन राजकुमारला पाहतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. सलामीचा सलामी अजूनही मैदानात तग धरून आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 57 वरती जाऊन पोहोचले. 57 धावा धावफलकावरती. 57 धावा धावफलकावरती. अगदी 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 दूरवरती लांब असा राजकुमार च्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. 6 हो अगदी अगदी न जाकत ताकदीचा वापर. फटका आलाय प्रॉपर. राजकुमार दुसरा षटकार. सलगचे 2 षटकार राजकुमारच्या बॅट मधून. काय फटकेबाजी करतोय राजकुमार. सलामीचा सलामीवीर. अगदी देखणे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय राजकुमार. अफलातून बॅटिंग. 35 नाबाद खेळतोय.
तिसरा आलाय लगातारचे 3 षटकार राजकुमार याच्या बॅट मधून. अध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये लगातार 3 षटकार आलेत. या 3 षटकात संघाचा धावफलक वेगाने पुढे चाललाय. 75. आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ असेल तो कालकाय क्रीडा मंडळ पित्तलवाडी हा संघ. व्हाईट बॉल. अबे व्हाईट बॉल डायरेक्ट हिट केला आणि आउट. आशाची दुर्दशा. एक धाव भेटली असती. 3 आहे. एका धावावरती समाधान वाईटशी. दिनेश झाडाने मैदानामध्ये दाखल होतोय. ज्या दिनेश झाडाने बिग बॅश या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडली होती तोच दिनेश झाडाने मैदानात जाताना आपण पाहतोय. आई कुळस्वामीनी पोलादपूर या संघातून तो खेळत होता. चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून त्या संघासाठी झालं होतं. तो दिनेश झाडाने मैदानात दाखल होतोय. माघारी चाललाय तो आदेश. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत का? 77 धावा. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात वेगाने दोन्ही खेळाडू. आणि लेग बायची धाव. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न करत असताना आणि 2च धावा. परंतु ह्या धावसंख्येचा विचार केला जयजी भोसले सर तर टोटल धावसंख्या धावफलकावरती 79. 80 धावा बनवायच्या आहेत. आणि समोरील संघ जर पाहिला तर तेवढा ताकदवान संघ आहे. सुहास गायकवाड, सूरज गायकवाड अशी हे दोन्ही बॅटर्स आहेत. दोन्ही गायकवाड बंधू आहेत. म्हणजे तुडीलकर बंधू एका बाजूला आहेत तर गायकवाड बंधू एका बाजूला आहेत. मॅच रंगेल. आणि जो संघ जिंकेल तो नरवीर तानाजी क्रीडा देवळेगाव या संघासोबत खेळेल याची नोंद घ्या. सुनीलजी उतेकर साहेब हे सकाळपासून उपस्थित आहेत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोंचे एक मार्गदर्शक आणि सरचिटणीस म्हणून काम पाहणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि कीर्तनकार आणि खरोखरच एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आम्ही नेहमीच त्यांच्याकडे पाहतो. एक आमच्या सर्वांवरती नजर ठेवणारी व्यक्ती आणि एक अंकुश आहे आमच्या सर्वांवरती अशी व्यक्ती म्हणजे आदरणीय आमचे उत्तम दादा जाधव साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला पित्तलवाडी संघ आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आणि रोशन 11 पोलादपूर आपण आपले दोन्ही आघाडीचे बॅट्समन पाठवा. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. ह्या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील की ह्या धावा रोखल्या जातील याकडे लक्ष लागलंय. दोन्ही संघ तुल्यमान आहेत. दोन्ही संघ ताकदवान आहेत. त्याला मॅच चुरशीचं होईल.
खरोखर जय सर, बघा आज क्रिकेट एका उंचीवरती जाऊन पोहोचलंय. खरोखर टेनिस क्रिकेटच्या आज खेळाडू पाहिलं तर कार मधून फिरतायत, परंतु समालोचक कधी कार मध्ये फिरणार याची चर्चा केली पाहिजे. आपले पण दिवस येतील सर, आपण पण एक दिवस अशी अलिशान गाडी घेऊन येऊ, पण त्याच्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल आणि उद्योगधंदा करून आपल्याला हे सर्व करावं लागेल. म्हणूनच आमचे साथी समालोचक बाळा पवार सर लवकरच उद्योग क्षेत्रामध्ये उतरतायत. मयूर स्पोर्ट्सचं एक ब्रँडेड शॉप ते लवकरच आता त्यांचं शॉप ओपनिंग होईल आणि त्या सर्वांची अपेक्षा लागली, कारण आमचा भाऊ आहे आणि आमच्या सोबत नेहमीच कार्यरत असतो. असं मयूर स्पोर्ट्सचं शॉप ते खोलणार आहे. तशीच चर्चा आता झाली की आता बस झालं बोलले, आता स्वतःचा उद्योगधंदा केला पाहिजे. आणि नक्कीच बाळा पवार सर, आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच तुम्ही आज एक यशस्वी वाटचाल करताय. तुमचं सहर्ष स्वागत आणि नक्कीच तुमचा बिझनेस, तुमचा उद्योग यशस्वी व्हावा. कारण आमचा सुद्धा उद्योग या तालुक्यावरती डिपेंड आहे. कारण संभाजी दादा पार्टे साहेबांनी आत्ताच आमच्याकडे एक चांगली टू व्हीलर खरेदी केली, तिचे पेपरवर्क आम्ही लवकरच पूर्ण केलेला आहे. जय सर, तुमची मागणी आहे तीही आम्ही पूर्ण करू. तर प्रत्येकाच्या मागण्या गरजा पूर्ण केल्या जातील, काळजी नसावी. स्ट्राईक स्ट्राईकला भाऊ अंडे आणि नॉन स्ट्राईकला मयूर कदम. 80 धावा बनवायचे. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवणारा संघ आहे तो पित्तलवाडी. दिनेश झाडाने गोलंदाजी मार्गवरती पहिली ओव्हर घेऊन सज्ज झालाय तो दिनेश. समोर आहे भाऊ अंडे. नॉन स्ट्राईकला मयूर कदम. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज स्वार झालाय. पहिला चेंडू, त्याच्यावरती आक्रमण, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का बसलाय. भाऊ अंडे बाद. काय सेलिब्रेशन करतायत तो. काल काय क्रीडा म्हणजे पित्तलवाडी या संघ 12व्या खेळाडूने असं सेलिब्रेशन केलं की वरच्या छतवरचे पत्रे सुद्धा उडून गेले की काय याची चर्चा करायला लागली. एवढी उंच उडी सुद्धा त्यांनी घेतली होती. असो, प्रत्येक खेळाडूला अनुभव असतो आणि प्रत्येकाला आनंद असतो की माझा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि 12व्या खेळाडूला सुद्धा तेवढाच आनंद होत असतो. कारण तो इथे बसून सर्व पाहत असतो. एक दिवस त्याचाही नंबर लागला जातो इन 11 मध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये ओ बाले भाऊ अंडे गेलेत. मोठी विकेट माघारी गेले. मोठा धक्का बसलाय तो रोशन 11 पोलादपूर संघाला. इथून पुढे 3 मॅच कव्हर करायचे. तेवढंच घाई करा मित्रांनो, सणाचा दिवस आहे. सर्वांनी वेळेवरती घरी जावं. बरेचसे संघ गावावरून इथे दाखल झालेत. चांगला बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. सोपन दादा मोरे 11 हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. येत्या 23 ऑगस्टला श्रावणधारा भजन स्पर्धा माटुंगा येथे संपन्न होणार आहेत आणि त्याचे आयोजक आहेत अभंग फाउंडेशनचे संस्थापक सन्माननीय सोपन दादा मोरे साहेब. उत्तम दादा जाधव असतील, आम्ही सर्व मंडळी तिथे असू. 23 तारखेला ही मोठी स्पर्धा श्रावणधारा भजन स्पर्धा आपल्या भेटीला येते. एकच धाव. आणि अभंग फाउंडेशन आयोजित श्रावणधारा भजन स्पर्धा या स्पर्धेला द्वितीय क्रमांक सन्माननीय निलेशदा कोळसकर साहेब यांच्या वतीने द्वितीय क्रमांक दिला जाईल असं दादांनी आत्ताच घोषित केलंय. धन्यवाद दादा. आपण
खरंच नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी उभं असणार असं व्यक्तिमत्व. तो बार मधला भाग गेलाय एक धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दुसरी धाव पूर्ण झाली. तर चर्चा अभंग फाउंडेशन आयोजित पोलादपूर तालुका वारकरी संप्रदाय श्रावणदारा भजन महोत्सव 2026 अभंग गायन स्पर्धा रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6. प्रथम क्रमांक 15, द्वितीय क्रमांक 10, तृतीय क्रमांक 7,000, द्वितीय क्रमांक निलेजी कोळसकर साहेब यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गायक पखवाज वादक ताल संच आणि उत्कृष्ट संघ यांना सुद्धा उत्तेजनाचं बक्षीस दिलं जाईल. संपर्क उत्तम महाराज जाधव, सोपान अंकुशराव मोरे, ओमकार पांडुरंग घाडगे आणि रुपेश मोरे यांच्याशी संपर्क साधू शकता. जाऊया मैदानामध्ये जिथे धावा धावपलकावरती आहेत त्या. तीन धावा धावपलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती धक्का बसला आणि 3च धावा खर्च केले दिनेश जाणने. गोलंदाजी मार होती सुजल कुंभार. अगदी कमी वयाचा गोलंदाज, नेहमी चर्चेत राहिलेला गोलंदाज सुजल कुंभार. स्ट्राईकला आहे तो ओम. चांगला चेंडू डॉट बॉल आलाय. सुजलचा पहिला चेंडू ओम साठी होता पण डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने सुरुवात केली. चला थोडं फास्ट पित्तलवाडी संघ, कारण इथून पुढे 3 मॅच कव्हर करायच्या आहेत. बराचसा उंच चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली 2 गेले होते आणि हा झेल सुटलाय आणि जीवदान भेटले ते ओमला. आदेश गेले होते आणि आदेश आणि अनिकेत दोन्ही गेले होते परंतु झेल झाला नाही. जीवदान भेटलं ओमला. 2 धावा पूर्ण झालेत. संत आणि शांत गतीने चालत असलेला खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूला रोशन 11 पोलादपुरा संघ 80 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकावरती 5 धावा आहेत. इथून पुढे 75 धावा बनवायच्या. थोडं मोठं आव्हान आहे आणि पहिल्याच गोलंदाजीने 3च धावा खर्च केल्या. त्यानंतर सुजल कुंभार आतापर्यंत 2 धावा खर्च केले. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत सुजल कुंभारचे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय परंतु फटका आलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हाही फटका फसला आणि दुसरा धक्का बसला तो रोशन 11 पोलादपूर या संघाला. 2 धक्के बसले. संघ आता अडचणीत आहे. आता संघाचा तारणहार कोण बसणार, संघाला अडचणीतून बाहेर कोण मारणार काढणार याची चर्चा केली जाते. मोठे फटके कोणाच्या बॅटमध्ये, षटकार चौकारांची आतिषबाजी कोणाकडून होणार. रोशन सावंत सर याचे विचार करतात की आता संघ मात्र अडचणीत सापडलाय कारण 2 धक्के बसले. धावपलकर धावा आहेत त्या 5. इथून पुढे 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या भाऊहंडेवरती विश्वास होता ते पहिल्या चेंडूवरती बाद झाले. मयूर कदम आतापर्यंत 2 धावा काढून तो नॉन स्ट्राईकला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. व्हाईट बॉल.
नितीन आलेत, एक धाव पूर्ण झाले. एक एक धावेवरती समाधान मानतायत, परंतु एका आणि दुहेरी धावाने काय काम चालणार नाहीये. कारण भलं मोठं आव्हान आहे, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावं लागेल. अरविंद तुडिलकर आणि राज कुंभार सारखे तुम्हाला बॅटिंग करावं लागेल, चौफेर फटकेबाजी करावी लागेल. तानाजी दादा मालुसरे साहेब यांचंही ते आगमन झालंय, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करतो. तानाजी दादा यांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. दादांवरती निश्चिंत प्रेम असतं त्यांचं. आदेश तुडिलकर, डायरेक्ट हिट केला आणि धक्का क्रमांक तिसरा बसला तो रोशन 11 संघाला. रोशन सावंत आता स्वतः मैदानामध्ये जात आहेत, कारण संघ अडचणीत आहे. त्यांना माहिती आहे की एकेरी दुहेरी काढतायत, आता मोठे फटकेबाजी व्हावी लागेल. इथून पुढे संघाचा डाव सावरणार का? परंतु सुहास गायकवाड कधी येणार याची चर्चा होते. सुहास दादा येणार का मैदानामध्ये, मोठे फटकेबाजी करणार का आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का, ही चर्चा केली जाते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज तंबूच्या असलेला आहेत. नरवीर तानाजीकडनं देवळे संघ आपण तयार राहायचे. जो संघ विजयी होईल तो आपल्या संघात सोबत घेऊन याची नोंद घ्या. डॉट बॉल. साई भक्त आणि आपली माती, आपली माणसं, सामाजिक संस्थेचे सरचिटणीस, आमचे बंधू आणि परखड व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कापडे गावचे सुपुत्र आणि पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठा साई भंडारा म्हणून ओळख असलेले आमचे संदीपजी चव्हाण साहेब यांचे इथं आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि मयूर कदम झेलबादच्या सुरुवात तेही माघारी जात. चौथा धक्का बसलाय. काय गोलंदाजी करतायत ते कालका क्रीडा मंडळ पित्तलवाडी हा संघ. चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना राज कुंभार आणि अरविंद तुडिलकरची फटकेबाजी पाहिलं. दोघांनी चांगले पार्टनरशिप बीट केली, संघाला एका उंचीवरती घेऊन गेले. परंतु त्याचा पाठलाग करत असताना मात्र रोशन येऊन पोलादपूर संघाचा दमचक झाला. फटका अगदी अगदी लांब समोरच्या क्षेत्रामध्ये फटका झालाय. उशिरा कावना पण षटकार आलाय. आदेश केसरकर, आपण कुठे असाल, आपण व्यासपीठावरती यायचं. आदेश केसरकर या आपण. खरोखरच आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलं पाहिजे, तेव्हा तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय आणि कोण सावरायला येतंय. तर पडल्याशिवाय माहिती पडत नाही आपल्याला कोण सावरायला येतंय ते. मग कधीतरी पडलंही पाहिजे. 6 बॉल मध्ये धावांची गरज आहे, ती 63 धावांची गरज. तुकाराम दादा आयरे साहेब, ढवळी विभाग क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष किरणजी जेदे साहेब, तसेच
KTM आणि किशोरजी मोरे साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सचिनजी सुर्वे साहेब यांचं इथे आगमन झालंय. संदीपजी चव्हाण साहेब, निलेश दादांवरती प्रत्येक व्यक्ती आज इथे येऊन भेट देते, वेळात वेळ काढून ही प्रत्येक जण आज या व्यासपीठावरती येत असते. खरोखरच आपल्या सर्वांचं निलेश दादा कोळसकर मित्र परिवार यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. एकोणीस धावा धावफलकावरती. संत आणि शांत गतीने साज असलेला खेळ खरोखरच मोठ्या धावपासून वंचित ठेवलंय. ढवळी विभागातील खेळाडूंसाठी लवकरच एखादी खुशखबर येऊ शकते, कारण अध्यक्ष आलेत आणि सचिव सुद्धा आलेत. पावसाळी स्पर्धा या वर्षी मात्र ढवळी विभाग वंचित राहिलाय. एकवीस धावा धावफलकावरती. 80चा पाठलाग करत असताना 21 धावा धावफलकावरती. का सजवलाय. खेळ आपण पाहिला. सचिनजी चव्हाण साहेब माळुंगे गावचे सुपुत्र, युवा नेतृत्व आहे आणि आज सन्माननीय निलेशजी कोळसकर साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आपण सहर्ष स्वागत करतो. चला, मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिले. नरवीर तानाजी क्रीडामध्ये देवळेगाव आपण तयार राहायचे. जो संघ जिंकेल तो आपल्या संघासोबत खेळेल याची नोंद घ्या. कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित राहायचंय. नरवीर तानाजी क्रीडामध्ये देवळेगाव समोर, अगदी 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 समोर ठोकलाय, षटकार आलाय. या 6 धावाने संघ पुढे सरसेल. 28 धावा झाल्यात. 80चा पाठलाग करत असताना 28. अजूनही 2 चेंडू 52 धावांची गरज. सॉरी, 1 बॉल 52 ची गरज. जवळजवळ विजयाचा शिक्का मोर्तब झालाय. पित्तलवाडी संघाने या स्पर्धेमधील सर्वाधिक जास्तीच्या धावा बनवलेत. अध्यक्ष साहेब सन्माननीय तुकाराम दादा आयरे यांच्या विभागातील हा संघ जातीने विचारलं जातं किती धावा बनवल्या पित्तलवाडी संघाने. हो, 80 धावा बनवल्या होत्या. राजकुमार आणि अरविंद तुडीलकर या 2 बंधूंनी धावा बनवल्या होत्या आणि विजय होतोय तो संघ आहे कालकाय क्रीडा मंडळ पित्तलवाडी. राजकुमार ठेवतात मॅन ऑफ द मॅच. 14 बॉल मध्ये 41 धावा तब्बल बनवल्या. राजकुमार या आपण मॅन ऑफ द मॅच साठी. आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेतली आणि धावा खर्च केल्या त्या 7. चला या आणि चला दोन्ही कॅप्टन या. नरवीर तानाजी क्रीडा देवळेगाव आणि कालकाय क्रीडा पित्तलवाडी. आणि समालोचन कक्षामध्ये होईल बदल आणि आवाज ऐकणार महाराष्ट्रातील नामांकित आणि अगदी गोड आवाज, ज्याच्या आवाजाला धार आहे आणि नक्कीच वेळेचं कटिबंध असणारे, वेळेला महत्व देणारी व्यक्ती म्हणजेच जयजी भोसले सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.
चला इथे आपण केक कटिंग करूया. ढवळे विभाग क्रिकेट असोसिएशनच्या वतीने केक आणला जातोय. क्रिकेट संघटनेच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष निलेशजी तुकारामजी आयरे साहेब, किशोरजी मोरे आणि किरणजी जेदे साहेब या तिन्ही पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. त्यानंतर चला आपण केक कटिंग करून घेऊया. या अरविंद या आपण टॉस साठी पण या. राजकुमार आपण या. केक कटिंग केला जातोय ढवळी विभाग क्रिकेट संघटनेच्या वतीने. दादांना शुभेच्छा देण्यासाठी आज खास करून किरणजी जेदे साहेब, तुकारामजी आयरे आणि त्यांच्या समेत किशोरजी मोरे तिन्ही पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. खरंच ढवळी विभागाच्या ज्या ज्या वेळी स्पर्धा होतात त्यावेळी दादांची उपस्थिती नेहमीच अग्रणी स्थानी असते आणि हा केक इथे कटिंग केला जातोय. मंडळ देवळे गाव आणि त्याच्या अगेन्स्ट काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी टॉस करण्यात येईल आणि तदनंतर आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. राज याला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करणार आहोत. राजकुमार 14 बॉल 41 धावा विथ द बॉल आणि विथ द बॅट. जिथे विथ द बॅट 14 बॉल 41 आणि विथ द बॉल 1 विकेट. त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मॅचला होती सुरुवात. चला त्वरित निर्णय घ्या आणि अंमलबजावणी करा. चला मागची मॅचला जास्तीचा वेळ गेलेला आहे. पुढे 3 मॅच बाकी आहेत. घाई करा. चला चला घाई करा. हे 2 सामने बाकी आहेत आणखी पुढे एक फायनलची मॅच. एकंदरीत 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला आता घाई करा. चला घाई करा. पुढे 3 मॅच बाकी आहेत. ऋषी चला मॅचला सुरुवात व्हायला हवी. जास्तीचा वेळ खर्च होतोय. बॅटर जाऊ द्या.